महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी मनोज जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मनोज जरांगे पाटील यांच्या रूपानं जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी 17 दिवस उपोषण झालं, परत पुन्हा 28 दिवस प्रवास झाला आणि परत पुन्हा आंदोलनस्थळी जाऊन आणखीन आमरण उपोषण चालू आहे। यासाठी जसं महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आंतरवली सराटी आहे, त्याच धर्तीवर धाराशिव जिल्ह्याचा आंदोलनाचा केंद्रबिंदू म्हणून आतापर्यंत मेडशिंगा गाव हे पुढे आलेलं आहे। या ठिकाणचे आंदोलनं हे नेहमी चर्चेतील असतात, मीडिया त्याची दखल घेत असतो। त्याच धर्तीवर आज या ठिकाणच्या काही तरुणांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी अर्धगाडा आंदोलन केलेलं आहे। तर आपण त्या ठिकाणी त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की नेमकं हे कशासाठी आहे, काय आहे, येणाऱ्या काळामध्ये या आंदोलनाची दिशा कशी असेल आणि मनोजदादा जरांगेचं आंदोलनाचं स्वरूप कसं असेल हे या आंदोलकाकडूनच आपण जाणून घेऊयात। नमस्कार, आपलं नाव सांगा। मी अजित राजेंद्र शिंदे। जे आता आरक्षणाचा मुद्दा आहे त्यासाठी आपले मनोज जरांगे पाटील हे गेल्या 5 ते 6 दिवसापासून अन्न त्याग पाणी त्याग करून उपोषण करतात। बरं, आमच्या प्रेक्षकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला एक सांगा की या ठिकाणी जे आंदोलन करण्यात येत आहेत मेडशिंगेच्या वतीनं ते आतापर्यंत कशा स्वरूपाचे झालेत? आम्ही ज्या पहिल्यांदा जे राजकीय नेते असतील, पुढारी असतील, यांना गावच्या वतीनं त्यांना राजकीय बंदी आम्ही गावात केलेली आहे। हे एक आमचा पहिला मुद्दा झालेला आहे। आम्ही तुम्हाला सांगतो, धाराशिव जिल्ह्यातलं पहिलं असं गाव असेल मेडशिंगा की ज्यानं पहिल्यांदा राजकीय नेत्यांना गावबंदी केलेली आहे। आणि दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही जी जरांगे पाटील या साहेबांची सभा झाली, या सभेसाठी लोकांसाठी आम्ही मेडशिंगा गावातील समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही अन्नदान देखील केलेलं आहे। आणि तिसरा मुद्दा, आज आम्ही या ठिकाणी 25 ते 30 तरुण आहेत की त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेऊन आज आम्ही शासनाचं लक्ष वेधून घेत आहोत की बाबा तुम्ही कुठपर्यंत आज तुम्ही मराठ्यांच्या पोरांना हे करणार आहोत। आज आम्हाला आरक्षणाची गरज आहे, तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, त्यासाठी आमचा हा लढा आहे। गावच्या वतीनं असं समजतंय की जिल्ह्यातला पहिला ठराव निवडणुकीचा बहिष्काराचा झालेला आहे, तसंच प्रवेश बंदी पण बहुतेक जिल्ह्यातून सुरुवातीलाच झालेली आहे। या नेमकं हे करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे आपला? उद्देश सांगायचं झालं तर आपल्याला मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करा असं सांगितलेलं आहे आणि त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन आम्ही करत आहोत। आम्ही रस्ता रोको बी शांततेच्या मार्गाने केलेला आहे। आता आपण पाहतोय की न्यूज चॅनलवर सरकार पहिल्यांदा ओबीसी समाजाचा काही नेत्यांना बोलायला लावते, जेणेकरून मराठा समाजाच्या भावना भडकल्या पाहिजेत आणि मराठा समाजानं उद्रेक केला पाहिजे। नंतर त्यांना ते जमलं नाही, त्यांनी सदावर्तीसारखी पिलावळ सोडायला चालू केली आणि परत त्यांचाही मेळ लागला नाही, त्यांनी ओळखलं आणि पुन्हा परत आमच्या मराठा समाजातील नारायण राणे असतील, रामदास कदम असतील यांना मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी सांगितलं, पण तरीही त्यांनी कितीही प्रयत्न केला मराठ्यांचा उद्रेक करण्याचा। आम्ही शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत आहोत आणि इथून पुढची आमच्या आंदोलन शांततेच्या मार्गानेच आहेत। आणि यांना एकूण परिस्थिती पाहता यांना असं करायचं की मिझोराम सारखी स्थिती निर्माण करायची आहे की मराठ्यांनी उद्रेक केला पाहिजे आणि त्यांचं आंदोलन दडवून टाकलं पाहिजे। पण आम्ही त्यांच्या राजकीय नेत्यांच्या कुठल्या प्रक्षोभक भाषणाला आम्ही विरोधही करणार नाही आणि समर्थनही करणार नाही। आम्ही आमचा शांततेच्या मार्गाचा जो लढा आहे तो शांततेच्या मार्गानेच करणार आणि इथून पुढे आज संध्याकाळी धाराशिव येथे कॅन्डल मार्च आहे। सर्व मराठा समाजाच्या वतीनं, मेडशिंगेच्या वतीनं आम्ही सर्वजण जाणार आहोत आणि उद्या अर्धनग्न आंदोलन, पुन्हा खाली मुंडकं वर पाय, शेतकऱ्याचं आसूड आंदोलन, तसेच संध्याकाळी कॅन्डल मार्च करण्यात येत आहे। जेवढं आमच्याच्यानं होईल, तुम्हाला माहिती आहे की मराठा एकदा तापला आम्हाला गनिमी कावा पण येतो आणि अफझल्याचा कोताळा पण काढता येतो, पण आम्ही सध्या गनिमी काव्याच्या स्थितीमध्ये आहोत आणि शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत आहोत आणि इथून पुढचंही आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने राहतील आणि मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील त्याचं पालन आम्ही करू। या मराठा बांधवाचं स्पष्ट मत आहे की सरकारच्या काही आमदारांनी, मंत्र्यांनी मराठा समाजाची माती भडकावण्याचं पण काम केलेलं आहे, पण मराठा समाज अहिंसेच्या मार्गाने त्यांना पुरून उरलेला आहे। आम्ही कुठलाही कायदा हातात घेणार नाहीत, आम्ही संविधानिक मार्गाने, लोकशाही मार्गाने, गांधीजीच्या मार्गानेच हे असहकाराचं आंदोलन या पुढल्याही काळात आम्ही पुढे चालू ठेवू असं या ठिकाणी या बांधवाकडून सांगण्यात येत आहे। बरं, मला एक सांगा की मराठा समाजाला नेमकं ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे? माझं नाव ओंकार दत्तात्रय आगळे, मी मेडशिंगेचा रहिवासी आहे। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण का पाहिजे? कारण मराठा समाज हा कुणबी मराठा म्हणून जरांगे पाटील हे प्रशासनाला वारंवार सांगत आहेत की मराठा आणि कुणबी म्हणजे काय?
ते म्हणतात कुणबी म्हणजे जो शेती करतो तो कुणबी, आणि महाराष्ट्रात बऱ्यापैकी 90 ते 95% शेतकरी हा मराठा वर्गातीलच आहे. त्याच्यामुळे कुणबी म्हणले की मराठा हे समीकरण तर जरांगे पाटलांनी समजावून सांगितलेलं आहे. मंडल आयोगाने 1990ला ओबीसी समाजाला 14% आरक्षण दिलं. त्याच्यानंतर अवघ्या 4 वर्षामध्ये ओबीसी समाजाला 14%वरून डायरेक्ट 30%वर त्यांनी आरक्षण दिलं. 30% म्हणजे 60% ओबीसी समाज आहे असं समजून त्याच्या निम्म म्हणजे 30% आरक्षण ओबीसीला. मग त्याच्यामध्ये जर मराठा समाज 34% असताना मग ओबीसी समाज हा 60% आहे. मग 60% आणि तो 34% 84% झालं. आणि एससी समाज हा 20% जरी पकडलं तरी 100च्या पुढे जात आहे. कोणत्याही टक्केवारी आपल्याला लहानपणापासून माहिती आहे, टक्के म्हणले की 100 असतं. त्याच्यामुळे आरक्षण हे 100%च्या पुढे कधीच जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मराठ्यांचा जी भाकरीचा जो तुकडा आहे तो त्यांना ओबीसी मधूनच मिळणं हा कसं जरांगे पाटील हे समजावून सांगतात. हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आरक्षण हे 100% मध्ये, आणि आपला हक्काचं जे आरक्षण आहे आपले जाधव म्हणून आहेत आपले, त्यांनी देखील असं सविस्तर असं विश्लेषण करून सांगितलेलं आहे की मराठ्यांना 100%च्या आतून म्हणजे 50%च्या आतूनच ओबीसी मधून कसं आरक्षण भेटता येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तसेच ओबीसी हा पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये हा कुणबी मराठा समाज हा ओबीसी मधून त्याचा लाभ घेतोय. ओबीसी समाजाला काय वाटतंय की मराठा हा 5 कोटी मराठा आहे. हा जर मराठा एकदाच जर ओबीसी मध्ये आला तर त्यांच्या आरक्षणाचं त्यांना भीती वाटत आहे. तरी जरांगे पाटलांनी समजावून सांगितलेलं आहे की आमच्यातील 2.5 ते 3 कोटी मराठा ऑलरेडी ओबीसी मध्ये गेलेला आहे. कुणबी समाजाच्या माध्यमातून कोकणामध्ये वगैरे असेल. राहिलेल्याच थोड्याशा अशा मराठा समाजाला त्यात मध्ये घेतलं तर तुम्ही ओबीसी समाजाचं काही नुकसान होणार नाही. आणि ओबीसी समाज आमच्या सोबत कसा आहे, आमच्या गावचे प्रथम नागरिक सरपंच अनुराध उत्पाते यांनी ते स्वतः ओबीसी असताना त्यांनी ठराव घेतलेला आहे की गावबंदी बहिष्कार मतदानाला ओबीसीचा म्हणजे ग्राउंड लेवलचा ओबीसी समाज आम्हाला एवढं सहकार्य करतोय. अनुराध उत्पाते यांनी ते स्वतः ओबीसी असताना त्यांनी ठराव घेतलेला आहे की गावबंदी बहिष्कार मतदानाला ओबीसीचा म्हणजे ग्राउंड लेवलचा ओबीसी समाज आम्हाला एवढं सहकार्य करतोय. हे वडेट्टीवार असतील, वरचे भुजबळ असतील, हे भुजबळ हे ते मराठा समाजावर निवडून येतात. आणि बाजू घ्यायची म्हणले की ते ओबीसी समाजाची एवढी का बाजू मांडतात. ग्राउंड लेवलला ओबीसी आणि मराठा समाज हा जे खांद्याला खांदा लावून सगळ्यांना सहकार्य करतो. त्याच्यामुळे आमच्या मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये वरच्या वरिष्ठ नेत्यांनी कोणीही फूट पाडू नये. आणि हा मराठा समाज पहिल्यासारखा राजकारणाच्या मागे पळणारा मुळीच राहिलेला नाही. त्याच्यामुळे वरच्या नेत्यांची पुळी आता मराठा समाज कधीच बाजू देणार नाही. त्याच्यामुळे मराठा कुणबी यांना कुणबीमधूनच मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल. आज मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर असताना मला अर्ध गाडो आंदोलन करायची वेळ कशासाठी येते. आज आम्ही एवढं उच्च शिक्षण घेतोय त्याच्यामध्ये आम्हाला शैक्षणिक सवलत नाही किंवा ओबीसी नाही म्हणजे ईबीसी नाही, कसली सवलत नाही. मग हे आमच्यावर वेळ काय येते. सर्व मराठा समाजातील आमदार खासदार हे मुख गिळून गप्प आहेत. ते का रस्त्यावर उतरत नाहीत. त्यांना आज गावबंदी केलं तर त्यांना आज कळतंय. एका मराठा आमदाराला गावबंदी केलं तर दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्र काढलं की तुम्ही मराठाला आरक्षण द्या. म्हणजे आपल्याला हे दबाव तंत्र जर वापरलं तर येणाऱ्या 2024ला मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये कसा सत्ताधाऱ्याकडे झुकवू शकतो हे जोपर्यंत आपल्यातील मराठा आपले संताजी पिसाळू जे आहेत आपल्या समाजातील त्यांना कळलं पाहिजे की मराठा समाज जर झुकला तर आपलं डिपॉझिट जप्त करायलाही मागे पुढे बघणार नाही. आमच्या मिळसिंगा गावातून यापुढेही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होतील. आमच्या मुठभर जरी गाव असलं तर लढा हा शिवाजी महाराज सारख्या मुठभर मावळ्यांनी जसं मुघलांना असं सळोकेपळ केलं तसं मिळसिंगा गाव देखील सळोकेपळ केल्याशिवाय राहणार नाही. एक मराठा. खरं तर या ठिकाणी या युवकाच्या भावनेतून आपल्याला असं स्पष्ट जाणवून येत आहे की येणाऱ्या काळामध्ये या गावाच्या सरपंचांनी जो ओबीसी असतानाही या संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा दिलेली आहे की या ठिकाणी आम्ही पण या मराठा समाजासोबत आहोत. खरं तर ते ओबीसी स्वतः असताना त्यांनी जर असं एक आदर्श निर्माण केला असेल तर त्यांच्या ओबीसीच्या नेत्यांनी पण ते या गोष्टीचं कुठंतरी हे गांभीर्यानं लक्षात घेतलं पाहिजे की ग्रामीण भागातल्या ओबीसीच्या मुलांना असेल नेत्यांना असेल मराठा समाजाची एक मोठा भाऊ म्हणून सतत गरज पडत आहे. या पुढील काळातही मराठा आंदोलनासाठी या मेडशिंग्याच्या वतीनं आज जसं की अर्धगाडा आंदोलन केलं त्या ठिकाणी खाली मुंडकं वर पाय असेल, सरकारचं श्राद्ध आंदोलन असेल, पिंडदान आंदोलन असेल, अशा विविध प्रकारचे हटके आंदोलनं करून या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधून घेतलं जाईल असं या मराठा बांधवाकडून सांगण्यात येत आहे. या ठिकाणी आंदोलनं करत असताना आम्ही आज जरी गांधीजीच्या मार्गानं अहिंसेच्या मार्गानं आंदोलन करत असू तरी येणाऱ्या काळात जर आमच्या नेतृत्वाचं जर कमी जास्त काय झालं तर मात्र हा सगळा समाज पेटवून महाराष्ट्र पेटवून टाकेल असंही यांच्या या ठिकाणाहून आपणास दिसून येत आहे. खरं तर सरकारनं या गोष्टीचं आता कुठंतरी गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि मराठा समाजाला
त्या ठिकाणी आरक्षण द्यावं असे या मेडशिंगावासियांची या ठिकाणी मागणी दिसून येत आहे. कॅमेरामन संतोष दुधबातेसह मनोज जाधव, महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज, धाराशिव. महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.